तर मुंबईमध्ये आता जयचं हे नेटवर्क आता उद्ध्वस्त करण्यात यश मिळालंय। आता बातमी आहे युद्धभूमीवरून। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे। दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून पश्चिम आशियामध्ये परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे। या युद्धात इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली आहे। आतापर्यंत 1400हून अधिक लोक मृत्युमुखी पडलेत। लेबनॉनमध्ये 77 जण मृत्युमुखी पडलेत। अमेरिका आणि इस्रायल तसंच इतर आखाती देशांमध्येही इस्रायली आणि अमेरिकन नागरिक मारले गेलेत। इस्रायल आणि अमेरिकेने 14 रुग्णालयांवरही हल्ला केलाय असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केलेला आहे। तर या युद्धामुळे इंधन टंचाईची समस्या भारताला भेडसावेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता या संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे। अमेरिकेने रशियाला 30 दिवस इंधन पुरेल एवढं इंधन आता रशियामधून विकत घेऊ शकेल अशी मुभा दिलेली आहे। भारतीय तेल कंपन्या आता इंधन तुटवडा जाणू नये यासाठी अमेरिकेने दिलेल्या या मुभेचा आता वापर करू शकतात। अल्प मुदतीची मुभा दिल्यामुळे रशियाला फारसा लाभ नाही असं देखील अमेरिकेने म्हटलेलं आहे। तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे भारताच्या दृष्टिकोनातून, कारण भारतामध्ये आता इंधनाचा कुठेतरी तुटवडा जाणवेल असं सांगितलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर अतिशय दिलासादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। इंधन तुटवडा जाणू नये यासाठी अमेरिकेने आता रशियातून इंधन घेण्याची मुभा दिलेली आहे। ती 1 महिन्यासाठीची मुभा असेल, अल्प मुदतीची मुभा असेल असं सांगितलं जात आहे। तर आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमालीच्या वाढल्यात। कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 15% वाढल्यात। कच्च्या तेलाच्या किमती $84 प्रति बॅरलवर पोहोचलेल्या आहेत। तर युद्धाची झळ आता जाणवू शकते, कारण कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तब्बल 15% वाढ झालेली आहे। तर इराणच्या नेतृत्वाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। मोजताबा खामेनींचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही। इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीमध्ये माझा सहभाग असला पाहिजे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तसंच इराणला अशा नेत्याची गरज आहे जो शांतता आणू शकेल असंही विधान ट्रम्प यांनी केलंय। तर इराणी नेतृत्व युद्ध समाप्त करण्यास तयार आहे असा दावा ट्रम्प यांनी केलेला आहे। आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहूया ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। तर इराणी नेतृत्व आता युद्ध आता आम्हीही लढू इच्छित नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर ट्रम्प यांचे महत्त्वाचं विधान येतंय, इराणी नेतृत्व युद्ध समाप्तीस तयार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे। तर ट्रम्प यांचा सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा दावा येतोय, कारण इराणी नेतृत्वाला युद्ध संपवायचं आहे, त्यासाठी ते तयार आहेत असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे। तर इराणचं नौदल आणि वायुदल आम्ही संपवलंय। 3 दिवसात इराणच्या 24 युद्धनौकाही आम्ही नष्ट केल्यात, विमान विरोधी तोफाही नष्ट केल्यात, इराणची अनेक लढाऊ विमानं पाडली आहेत असाही दावा ट्रम्प यांनी केलाय। तर डोनाल्ड ट्रम्प यांचे सगळे दावे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सपशेल फेटाळून लावलेत। इराणनं युद्ध संपवण्याची मागणी केलीच नाही, अमेरिकेशी चर्चेची गरजच नाही असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलंय। अमेरिकन सैन्याचा प्लॅन ए अपयशी झाला आणि त्यानंतर त्यांनी प्लॅन बी राबवला, तो तर सपशेल आपटला असं अराघची म्हणाले। अमेरिकेने त्यांचं लष्कर जरी आणलं तरी त्यांचा जमिनीवरून सामना करण्यास आम्ही तयार आहोत असं अराघची यांनी स्पष्ट केलंय। Now you're saying Iran does not want a ceasefire. We are not asking for a ceasefire. And we don't see any reason why we should negotiate with the US when we negotiated with them twice, and every time they attacked us at the middle of negotiations. So there is no request for a ceasefire by us, and there is no request for the negotiation with the US from us. We have never sent any messages to them. So you can see, the quality of our missiles, how much they are upgraded after the last war, because we learned lots of lessons. And we are prepared for any other eventuality, even, a ground invasion.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला शरण येण्याचं आवाहन केलेलं आहे. लष्कर आणि पोलिसांनीही शरण यावं, मी माफ करतो असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इस्लामिक क्रांतीपूर्वीचा इराण मिळवण्याची वेळ आता आली आहे असं विधान देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. Once again calling on all members of the Iranian Revolutionary Guard, the military and the police to lay down their arms. They're only going to be killed. And now is the time to stand up for the Iranian people and help take back your country. You're going to have a chance after all these years to take back your country. Accept immunity. We'll give you immunity. And we'll be giving you really the right side of history, because that's what it is. So you'll be perfectly safe with total immunity, or you'll face absolutely guaranteed death. And I don't want to see that. तर अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे. या दरम्यान काही महत्त्वाचे अपडेट समोर आलेत. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. तर रिव्होल्युशनरी गार्ड, लष्कर आणि पोलिसांना शरण येण्याचं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. इराणचं नौदल संपलंय. 3 दिवसात 24 युद्धनौका आम्ही बुडवल्या आहेत असा दावा ट्रम्प यांनी केलाय. त्यासोबतच रशियाकडून 30 दिवस तेल खरेदी करण्यास भारताला अमेरिकेनं मुभा दिली आहे. ट्रम्पचे युद्धाधिकार रोखणारं विधेयक लोकप्रतिनिधी गृहात 212 विरुद्ध 219 मतांनी नामंजूर झालंय. सौदी अरेबियानं इराणची 3 क्षेपणास्त्र पाडलेली आहेत. इस्रायलकडून इराण आणि लेबनॉनवर 12व्यांदा बेछूट हल्ला करण्यात आलाय. इराणनं हॉटेल्स आणि निवासी भागांवर हल्ले केल्याचा बहारीनचा आरोप आहे. तर अमेरिकेच्या तळावरचा इराणी हल्ला कतारनंही फोल ठरवलेला आहे. अमेरिकेच्या 6 शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराला डोनाल्ड ट्रम्प स्वतः हजर राहणार आहेत. युद्धाचे काही महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय. कुवेतमध्ये इराणच्या हल्ल्यात 67 जवान जखमी झालेत. तर इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 90% घट झाल्याचा अमेरिकेच्या नौदलाचा दावा आहे.